नमस्कार मित्रांनो, टेस्ट सिरीजमधील पहिला प्रश्न आपण बघूया। अगडबंब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होते? तर बघा, अगडबंब या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो लठ्ठ। ठीक आहे, लठ्ठ हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। अगडबंब म्हणजे होते अवाढव्य, लठ्ठ असणे होय। ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया, इथे काय दिलेला आहे की वाक्याचा प्रकार ओळखा। ठीक आहे, आई अंगण झाडते व रांगोळी काढते। तर बघा, इथं व आणि ने जर वाक्य जोडलेले असेल मित्रांनो, तर ते संयुक्त वाक्य असते। याला कोणतं वाक्य म्हणायचं? संयुक्त वाक्य। जर इथे फक्त एवढं वाक्य असलं असतं, आई अंगण झाडते, तर हे केवल वाक्य, आणि दुसरं केवल वाक्य होतं रांगोळी काढते। दोन केवल वाक्य व आणि या शब्दांनी जोडलेले असेल तर ते संयुक्त वाक्य असते। तर हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर भाषाविषयक कौशल्याच्या किती पायऱ्या आहे? तर बघा, भाषाविषयक कौशल्याच्या एकूण ज्या पायऱ्या आहे त्या एकूण 5 पायऱ्या आहे। ओके, याच्यामध्ये सुरुवातीला ऐकणे, बोलणे, ठीक आहे, त्याच्यानंतर संभाषण, त्यानंतर वाचणे आणि लिहिणे, अशा 5 पायऱ्या आहेत, लक्षात असू द्या। भाषाविषयक कौशल्याच्या एकूण पायऱ्या किती आहे? 5। त्यानंतर पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। तर पोबारा करणे म्हणजे होते पळून जाणे। ठीक आहे, सुंबाल्या करणे, याला एक समानार्थी वाक्यप्रचार आहे, तो आहे सुंबाल्या करणे। ओके, सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा। त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, मुळाक्षरे यासाठी कोणता पर्याय वापरला जातो? तर बघा, मुळाक्षरे म्हणजे होते वर्णमाला। ओके, लक्षात असू द्या। आणि या वर्णमालामध्ये एकूण किती मुळाक्षर आहे, किती वर्ण आहे, किती मूलध्वनी आहे? तर आपल्या मराठीमध्ये एकूण 52, लक्षात असू द्या, वर्ण आहे। त्यानंतर अनुनासिक मुख्यतः कशाच्या साहाय्याने वापरले जातात, उच्चारले जातात? तर ऑब्वियसली बघा, नाकातून ज्यांचे उच्चार निघतात त्यांना अनुनासिक असं म्हटलं जाते। आणि मराठीमध्ये अंग, याला ड ला अंग म्हणायचं, त्यानंतर याला इ म्हणायचं, ठीक आहे, याला न म्हणायचं, याला न म्हणायचं आणि म म्हणायचं, यांना अनुनासिकी असं म्हटलं जाते। ठीक आहे, कारण वांगमय आपण असं म्हणतो मित्रांनो। ओके, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, गुप्त गोष्ट मनात न राहणे। म्हणजे तोंडामध्ये तीळ पण भिजला नाही, म्हणजे लगेच ही गोष्ट काय झाली, बाहेर आलेली आहे, याला म्हटलं जाते गुप्त गोष्ट मनात न राहणे। त्यानंतर वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो। ओके, या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा। तर बघा, दांडगाई, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे य, त्व, पण, पणा, ठीक आहे, ई, ठीक आहे, या पद्धतीनं एक आहे आई, असे जर प्रत्यय लागले तर ते भाववाचक नाम असते। हा पॉईंट तुम्हाला इथे सर्वांना लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर बघा, पुढचा पॉईंट काय आहे, त्यामुळे याचं उत्तर काय होतं? दांडगाई होतं, लक्षात असू द्या। त्यानंतर त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो। तर या वाक्यातील परंतु काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नाम, याला ते लक्षात असू द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे बघा, ते उत्तर आहे मित्रांनो नाम। इथे तुम्हाला वाटत असेल क्रियाविशेषण अव्यय आहे का? तर नाही आहे। उभयान्वयी अव्यय आहे का? नाही। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नाम। त्याच्या बोलण्यात छी तूचा जास्त वापर होतो। मग हे केवल प्रयोगी अव्यय झालं का? नाही। तर हे झालं, लक्षात असू द्या, नाम। या पद्धतीनं ते वाक्यात कोणतं काम करते यावर त्याचे प्रकार डिपेंड असते। पगडी या शब्दाचे नपुसक लिंग कोणतं? आता पगडी, ती पगडी, बघा मित्रांनो, तोने पुल्लिंगी असते, तीने ओळखलं जाणारं स्त्रीलिंगी असते, आणि तेने ओळखले जाणारे नपुसकलिंगी असते। आता बघा, ती पगडी स्त्रीलिंगी आहे। त्यानंतर ते पागोटे, ठीक आहे, ते पागोटे म्हणजे हे झालं नपुसकलिंगी। आणि तो रुमाल, ओके, तो रुमाल, या पद्धतीनं हे तिन्ही लिंग लक्षात ठेवायचे आहे। लांडोर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? तर लांडोरचा होते मित्रांनो मोर। ठीक आहे, मोर हा लांडोरचा विरुद्धार्थी शब्द आहे। चंदन करणे म्हणजे काय? नाश करणे। ओके, चंदन करणे म्हणजे नाश करणे। त्यानंतर सलाते, सलानाते हे कोणत्या विभक्तीचे प्रकार आहे? तर बघा, हे आहे चतुर्थी विभक्तीचे। आणि द्वितीयामध्ये पण सलाते, सलानाते येते, लक्षात असू द्या। फक्त फरक एवढा आहे की द्वितीयामध्ये कारकार्थ कर्म असतो आणि चतुर्थीमध्ये संप्रदान असते। हा पॉईंट लक्षात ठेवा। ठीक आहे, नंतर मी डिटेल्समध्ये कंप्लीट करूनच देईल तुम्हाला। बघा मित्रांनो, हा प्रश्न खूप छान आहे, कोणते विशेषणे विकारी नाही? आता विकारी म्हणजे बदल होणारे। आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, बघा, पांढरा कांदा। ओके, पांढरा कांदा, इथं पांढरा आलं तर आपण म्हणू शकतो ना पांढरी चादर। ओके, म्हणजे काय झालं, बदललं ना, लिंगानुसार बदललं ना, पांढराचं पांढरी झालं, तांबळाचं तांबडी होईल, मोठाचा मोठी होईल, पण कडूचं कडूच राहते मित्रांनो। ओके, कडू कारले, ठीक आहे, ते चेंज होणार नाही, त्यामुळे हे विकारी आहे। आणि विकारी कोणकोणते आहे? एक ऊ वाला घेतला आपण, ऊ
कडू उ, एक अ आणि एक आहे ई. अ ई उ हे जर विशेषणाला लागले तर ते काय असतात, ते विकारी नसतात. ठीक आहे, ते अविकारी असतात, लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 2. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय? खूप चिंता वाटणे, काळजी नाहीशी होणे, आनंद साजरा करणे की भीतीने थरथर कापणे. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे काळजी नाहीशी होणे. मोस्ट एमपी करा. त्यानंतर मराठीत एकूण किती सर्वनामे आहे? तर बघा, मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहे. मात्र सर्वनामाचे प्रकार 6 आहे. ठीक आहे, मात्र सर्वनामाचे प्रकार 6 आहे, परंतु एकूण सर्वनामे 9 आहे. कोणकोणते आहे? मी, तू, हा, जो, तो. ओके. त्यानंतर कोण, ठीक आहे, काय, आणि एक आहे इकडे आपण, आणि एक आहे स्वतः. हे असे 9 आहे मित्रांनो. किती आहे? 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. सो एकूण 9 आहे. आकडा पाठ ठेवा फक्त. पण प्रकार विचारले तर 6च करायचे आहे तुम्हाला सर्वनामाचे. समास ओळखा. चुलत सासरा. ठीक आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो मध्यम पदलोपी समास. जेव्हा आपण सामासिक शब्द तयार करतो तेव्हा मधातले शब्द आपण गाळलेले असते. चुलत या नात्याने सासरा. ठीक आहे, सो मधातले पद गाळलेले आहे म्हणून याला मध्यम पदलोपी असं म्हटलं जाते. जसं पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. मग मधातले शब्द गाळले, फक्त पुरणपोळीच घेतलं, त्यामुळे हा झाला मध्यम पदलोपी समास. ओके. त्यानंतर पैसा, मैना, सफेद नाम हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर हे फारसी भाषेतील आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. जसं तंबाखू, हापूस हे जे शब्द आहे, तंबाखू, हापूस हे पोर्तुगीज शब्द आहे. ओके. तसेच पैसा, मैना, सफेद नाम हे फारसी भाषेतील शब्द आहे, लक्षात असू द्या. मूळ शब्दाच्या मागे जोडल्या जाणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर उपसर्ग म्हणतात. जसं एक उदाहरण देतो. तर आता बघा, आपली जी भाषा आहे मराठी, ते डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. म्हणजे मी इथे काय चाललेलो आहे? समोर समोर चाललेलो आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा शब्द काय पडला? मागे, आणि याच्यातल्या मूळ शब्दाला राऊंड करायचा, आणि हजरच्या मागे म्हणजे शब्दाच्या मागे गैर शब्दाला म्हणजेच हा झाला उपसर्ग. ठीक आहे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. लेखक, याच्यामध्ये उपसर्ग आहे की प्रत्यय आहे? आता मी समोर समोर चाललेलो आहे मित्रांनो. याच्यातला मूळ शब्द आहे लेख, त्याला क हा प्रत्यय लागला, म्हणजे शब्दाच्या समोर लागलं तर प्रत्यय. ओके. शब्दाच्या समोर लागलं तर प्रत्यय, आणि मूळ मागे लागलं शब्दाच्या, मूळ शब्दाच्या मागे, तर ते झालं उपसर्ग. मग आता अतिशय शब्द आहे एक, अतिशय. ठीक आहे, तर अति हे काय झाला? उपसर्ग झालेला आहे या पद्धतीनं. चला, अतिप्रसंग हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? अतिप्रसंग. बघा, आता मूळ शब्दाला गोल राऊंड करा आणि त्याच्या मागे आला म्हणजे अतिप्रसंग म्हणजेच हा उपसर्ग घटित झाला. चला, इथल्या इथेच आन्सर मिळाला आपल्याला. मधून मधून असाच येत जा. आता बघा, कसा येत जा? मधून मधून येत जा म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे मधून मधून शब्द, त्यामुळे हे झालं क्रिया विशेषण. त्यानंतर संधीचे मुख्य प्रकार किती? 3. कोणकोणते? स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी असे 3 प्रकार आहे. निशानात म्हणजे काय? निशानात म्हणजे होते सुधांशू. सुधांशू म्हणजे होते आपला चंद्र. लक्षात असू द्या, चंद्रयान वगैरे पाठवलं आहे, त्यामुळे चंद्राची सगळे नावं पाठ पाहिजे. सुधांशू, हिमांशू, सुधाकर, निशानात हे चंद्राचे नावे आहे. भारताचे पहिले CDS कोण होते मित्रांनो? तर भारताचे पहिले CDS होते बिपिन रावत, जनरल बिपिन रावत. आता सध्या कोण आहे दुसरे CDS? ते आहे अनिल चौहान. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. मोरचूदची रासायनिक संज्ञा काय आहे? तर ती आहे मित्रांनो CuSO4. त्यानंतर मराठीतील पहिले मासिक कोणते आहे? तर ते आहे दिग्दर्शन. पण पहिलं वृत्तपत्र म्हटलं असतं तर दर्पण. मासिक विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे दिग्दर्शन. आणि हे कधी सुरू झालं होतं? 1840ला. आणि पहिलं वृत्तपत्र दर्पण हे सुरू झालं होतं 1832ला. बाळशास्त्री जांभेकरांनी दोन्ही हे सुरू केलेले होते. युनिसेफ दिवस कधी साजरा केला जातो? तर युनिसेफ दिवस हा 11 डिसेंबरला साजरा केला जातो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कुठे आहे? मोस्ट एमपी करा हा प्रश्न माझ्याकडून. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला यावरती प्रश्न दिसतील. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी हे पुणे या ठिकाणी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ते आहे मित्रांनो 16. मोस्ट एमपी करा 16. ओके. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी 16 अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? 10 ऑगस्ट 1948ला अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली होती. आणि लक्षात असू द्या, जो अणुऊर्जा आयोग आहे याचे पहिले अध्यक्ष होते, लक्षात असू द्या, आणि यांना होमी भाभा होते पहिले अध्यक्ष. आणि या आयोगाला 75 वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे प्रश्न येऊ शकतो. आगा खान पॅलेस कुठे आहे? आगा खान पॅलेस पुणे या ठिकाणी आहे. एक आगा खान चषक सुद्धा असतो जो की हॉकी या खेळासंबंधित असतो, लक्षात असू द्या. जागतिक हिंदी दिवस कधी असतो? तर बघा,
जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारीला असतो आणि 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस असतो, लक्षात असू द्या. ठीक आहे, तर त्यामुळे जागतिक म्हटलं तर 10 जानेवारी लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय म्हटलं तर 14 सप्टेंबर. दोन गोष्टीला फरक लक्षात ठेवा. कोणत्या प्रजातींची संख्या ही जगात सर्वात जास्त आहे? तर बघा, कीटक या प्रजातीची सर्वाधिक संख्या जगामध्ये आहे, म्हणजे जगामध्ये माणसांपेक्षा कीटकांची संख्या जास्त आहे. ओके. G20 गटाची स्थापना केव्हा झाली? वन लाइनर प्रश्न येऊ शकतो तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये. G20ची स्थापना ही 1999 मध्ये झालेली होती आणि याला मुख्यालय नाही. आणि G20चा भारत काय आहे? संस्थापक सदस्य देश आहे. मात्र पाकिस्तान सदस्य आहे का? नाही. G20 1999. ठीक आहे. आणि या वर्षाची 18वी G20 परिषद आपल्या भारतामध्येच पार पडलेली होती मित्रांनो. महाराष्ट्र हा दुग्ध उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर येतो? तर 7व्या क्रमांकावर येतो. ठीक आहे, एकदा हा प्रश्न चेक करा, मला याच्यामध्ये थोडा डाऊट वाटत आहे. एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या, 7वा आहे की दुसरा आहे, एकदा कन्फर्म करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पहा, जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र कोणी लिहिले? तर विदा सावरकर यांनी जोसेफ मॅझिनी यांची चरित्र लिहिलेले होते. आणि मित्रांनो, अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केलेली होती 1904 मध्ये? तर अभिनव भारत ही संघटना 1904 मध्ये विदा सावरकर यांनी स्थापन केलेली होती, लक्षात असू द्या. मित्रमेळा ही पण संघटना त्यांची होती. ठीक आहे. त्यानंतर पहा, काका कालेलकर आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आलेला होता? तर ओबीसी संबंधित हा आयोग होता, 1973 मध्ये नेमण्यात आला होता. त्यानंतर BP मंडल आयोग सुद्धा नेमण्यात आलेला होता ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी. ओके. त्यानंतर पहा, अल्झायमर हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर मेंदू या अवयवाशी संबंधित आहे. मोस्ट IMP करा. त्यानंतर गाडगेबाबांना खराड्यांचा बादशाह कोणी म्हटलं होतं? तर आचार्य अत्रे यांनी म्हटलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर कोंढाणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिलेले होते? तर नाव होतं सिंहगड. सिंधू लिपीतील कोणती लिपी प्रसिद्ध होती? तर ती होती चित्रलिपी. मोस्ट IMP करा. यापैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात, लक्षात घ्या, व्हर्नॅक्युलम प्रेस ॲक्ट रद्द करण्यात आला होता? इथं व्हर्नॅक्युलम प्रेस ॲक्ट लक्षात ठेवा. तर व्हर्नॅक्युलम प्रेस ॲक्ट रद्द झाला होता लॉर्ड रिपनच्या काळामध्ये. पण व्हर्नॅक्युलम प्रेस ॲक्ट कोण सुरू केला होता? तर तो सुरू केला होता लॉर्ड लिटनने. 1878 मध्ये लॉर्ड लिटनने सुरू केला होता. मात्र 1882 मध्ये तो रद्द केला होता लॉर्ड रिपन याने. ठीक आहे. शांतिनिकेतनची स्थापना कोणी केलेली आहे? तर बघा, हा प्रश्न का बरं टाकला आपण? कारण शांतिनिकेतनला बघा अलीकडेच 41व्या युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये स्थान मिळालेलं आहे. 42वे वारसा स्थळ होयसाळा मंदिर कर्नाटक ठरलेले आहे. इथे शांतिनिकेतनची स्थापना आपण इथे कव्हर केलेली आहे. तर संस्थापक होते रवींद्रनाथ टागोर. भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते मित्रांनो JB कृपलानी. मोस्ट IMP करा. ठीक आहे. आणि मूलभूत हक्क उपसमितीचे सुद्धा ते अध्यक्ष राहिलेले आहे. भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्य आहे? तर ते आहे 11, लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची नदी पाहायला मिळत नाही? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर वाहिन्या नद्या नाही आहे मित्रांनो. कारण पठारावरच्या नद्या पूर्ववाहिनी आहे. ठीक आहे. कोकणातल्या पश्चिम वाहिन्या आहे, विदर्भातल्या नद्या दक्षिण वाहिन्या आहे, परंतु आपल्या इथं उत्तर वाहिन्या नद्या आढळत नाही. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणत्या प्रकारचे दारिद्र्य हे पूर्णता नष्ट करता येते? तर त्याचं उत्तर आहे निरपेक्ष दारिद्र्य. आणि भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्याचेच मोजमाप केले जाते. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे? महाराष्ट्र. ओके. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन संसदेचे उद्घाटन कोणत्या रोजी करण्यात आलेले होते? 28 मे 2023. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांची जयंती होती त्या दिवशी मित्रांनो, म्हणून 28 मे 2023 लक्षात ठेवा. 26 जानेवारी 2024ला कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे आपल्या इथे येणार आहेत? तर बघा, इटलीचे नाही तर फ्रान्स या देशाचे प्रमुख पाहुणे इमॅन्युअल मॅक्रॉन आपल्या देशामध्ये येणार आहे 26 जानेवारीला. मोस्ट IMP करा. फ्रान्स देशाचे इमॅन्युअल मॅक्रॉन. अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1961 मध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. प्रश्न लक्षात ठेवा. 2024 मध्ये IPLचा सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क याला कोणत्या संघाने विकत घेतलेले आहे? तर KKR कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतलेले आहे मिचेल स्टार्क याला. भारताने राबवलेले ऑपरेशन अजय कोणत्या देशासंबंधित आहे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे, इस्रायल या देशामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन अजय राबवलेलं आहे. त्यानंतर अलीकडेच अंडर-19 एशिया कप बांगलादेशने जिंकलेला आहे. तर त्यांनी कितव्यांदा हा कप जिंकलेला आहे? तर पहिल्यांदा. ठीक आहे. कोणाला हरवलं ते पण मला खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अलीकडे किती राज्यामध्ये निवडणुका पार पडलेल्या आहे? तर 5. जगातील 8वे आश्चर्य, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जगातील 8वे आश्चर्य असलेल्या कंबोडिया देशातील मंदिर हे कोणत्या देवाशी संबंधित आहे? तर बघा, भगवान विष्णू या देवाशी संबंधित आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट.
भारताचे केंद्रीय कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर अर्जुन मुंडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे, टेलर स्विफ्ट यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 रिंगण या कादंबरीला देण्यात आला असून ही कादंबरी कोणाची आहे, कृष्णात खोत यांची आहे. मोस्ट एमपी करा. ओके, कृष्ण खोत यांची आहे. त्यानंतर पंकज अडवाणी कोणत्या खेळासंबंधित आहे, बिलिडेअर. मोस्ट एमपी करा, क्वेश्चन येऊ शकतो. 61वा प्रश्न आहे, मिस युनिवर्स 2023 ची विजेती कोण ठरलेली आहे, तर शेनिस पॅलिओसिस ठरलेली आहे आणि तिचा देश आहे मित्रांनो, तिचा देश आहे निकारागुआ. लक्षात असू द्या, शेनिस पॅलिओसिस मिस युनिवर्स ठरलेली आहे. आणि नंतरचे शेवटचे 2 क्वेश्चन बघा मित्रांनो, की टाइम मॅगझिन ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, ऑब्वियसली लिओनेल मेस्सी यांना देण्यात आलेला आहे. ते अर्जेंटिनाचे खेळाडू आहे. त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न पहा, 15व्या वित्त आयोगाचा अचूक कालावधी कोणता, 2021 ते 25, नंतर तो 26 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि वित्त आयोगाची कलम कोणती आहे, 280. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, NK सिंग. सचिव कोण आहे, अरविंद मेहता. हे पॉईंट पाठ ठेवा. मिस युनिवर्स 2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते, तर श्वेता शारदा यांनी केलेले होते. आणि पहिला सहकार कायदा 1904 कोणाच्या काळामध्ये झालेला होता, तर हा कायदा झालेला होता मित्रांनो लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये. काल लेक्चरमध्ये सांगताना माझ्याकडून चूक झाली, तर ती करेक्शन करून घ्या. माझ्याकडून चूक झाली होती काल सांगताना, मी लॉर्ड बेंटिंग सांगितलं होतं, तर लक्षात असू द्या. आता पहिला सहकार कायदा 1904 लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेला होता. आणि तुम्हाला माहीत आहे 1905 मध्येच बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनच्याच काळामध्ये झाली होती. इवन रेल्वे बोर्डची स्थापना 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेली होती. आणि अलीकडेच 2023 मध्ये रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहे जया वर्मा सिन्हा. त्यामुळे हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही इथे लक्षात ठेवा. रेग्युलर नॉलेज या यूट्यूब चॅनलवरची माहिती तुम्हाला कशी वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक लाईक करा. टेक केअर अँड थँक्यू सो मच.